नमस्कार मंडळींनो, आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीचं अळूचं फतफतं म्हणजेच अळूची भाजी। मी इथे अळू घेतलेला आहे आणि हे अळू दोन प्रकारचं असतं। हे पावसाळ्यात जे आपल्याला मिळतं ते भाजीचं अळू म्हणून प्रसिद्ध आहे आणि याची पानं ही अशी पातळ असतात आणि दुसरं अळू जे असतं ते वड्यांचं अळू असतं आणि त्याची पानं जाड असतात। त्याचं जर आपण अळूचं फतफतं केलं तर ते व्यवस्थित शिजत नाही आणि हे आताच्या सीझनला जे मिळतं अळू ते खूप छान शिजतं। चला तर मग बनवूया आपण अळूचं फतफतं। आपण इथे भाजी ती अळूची सोलत आहोत। हे अळूचे देठ आहेत ते व्यवस्थित अशा प्रकारे सोलून घ्यायचे आहेत आणि अळूची पानंही आपल्याला तिथेच ठेवायची आहेत। हे बघा, तर असं आपण व्यवस्थित सोलून घ्यायचं आहे आणि हे अळू आपल्याला कापायचं पण आहे। हे अळू सोलायच्या आधी ही अळूची पानं व्यवस्थित आपल्याला धुवून देखील घ्यायची आहेत। तर हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित साली त्याच्यावरच्या काढून घ्यायच्या आहेत आणि जे आपण कसं कापायचं आहे ते मी पुढे पण दाखवणार आहे कसं कापतात ते। तर असं एक एक करून सोलून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर इथे आपलं सगळं ते सोलून झालेलं आहे अळू। तर मी इथे पानं घेतले, 3-4 पानं अशी एकत्र घ्यायची आहेत व त्याच्यावर त्याचे देठ ठेवायचे आहेत। मी हे विळीवर कापणार आहे। तर मी हे अशा प्रकारे घेणार आहे आणि हे बघा, मी त्याचा रोल करून आता हे कापून घेत आहे विळीवर। अर्धा आपलं कापून पण झालं आहे। अशा प्रकारे विळीवर कापून घ्यायचं आहे किंवा तुम्ही चाकूने देखील कापू शकता। 3-4 पानं घ्यायची आहेत व त्याच्यावर त्याचे देठ ठेवायचे आहेत 4-5, मग ते पटापट कापून होतं। तर बघा, हे बघा, असं कापून झालेलं आहे। आता ते आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे, व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। तर आपण इथे कुकर घेतला आहे लवकर पटपट शिजायला। तर मी हे सगळं अळू ह्याच्यामध्ये टाकून घेते। मी इथे हे अळू जास्त प्रमाणात घेतले, तुम्ही तुमच्या सोयीनुसार घ्या। तर मी इथे खूप प्रमाणात अळू घेतले। जरी ते खूप दिसत असलं तरी पण ते शिजवल्यानंतर ते आळणार आहे, कमी होणार आहे। तर मी यात आता पाणी ओतून जवळजवळ कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घेणार आहे। पाणी प्रमाणात घ्यायचं आहे आणि शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर चला तर मग शिट्ट्या काढूया। तर एका बाजूला मी आंब्याचं आंबाट भिजवत ठेवलं होतं, 1 ते 2 तास भिजवून घेतलं होतं, मी भिजत ठेवलं होतं आणि आता ते मी मिक्सरला लावून घेत आहे। हे आंब्याचं आंबाट आहे। तुमच्याकडे जर आंब्याचं आंबाट नसलं तर चिंचेचं आंबाट देखील वापरू शकता। तर इथे मी हे अळू अशा प्रकारे शिजवून घेतलं आहे, शिजवून झालं आहे आपलं हे। तर यातलं मी आता पाणी गाळून घेतलं आहे अळूमधलं आणि आता तुम्ही बघू शकता हे खूप कमी झालं आहे। जे मगाशी दिसत होतं खूप जास्त, ते आता आळून कमी झालं आहे। तर इथे आपण टोपामध्ये तेल टाकलं आहे व त्यामध्ये मिरच्या टाकल्या आहेत। आणि आपण आता यामध्ये अळूची जे शिजवून घेतलं होतं ते अळूची भाजी टाकणार आहोत यामध्ये। आणि मी
रात्री शेंगदाणे देखील फुगत घातले होते, ते आता मी यामध्ये टाकणार आहे. तुम्हाला प्रमाणात घ्या, तुमच्या प्रमाणात तुम्हाला हवे तेवढे तुम्ही घेऊ शकता. तर आता मी जे मिक्सरमध्ये आंबट लावलं होतं आंब्याचं, ते मी आता यामध्ये टाकत आहे. ते आपल्याला प्रमाणात टाकायचं आहे, नाहीतर अति प्रमाणात आंबट पण होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला जेवढं आंबट पाहिजे तेवढंच आपल्याला टाकायचं आहे. तर आपल्या इथे अळूचं फतफतं शिजत आहे, तर आपण त्यामध्ये वाटण टाकून घेऊया. यामध्ये फक्त खोबरं आहे, जे मी वाटून घेतलं आहे मिक्सरवर. तर बघा, आता कलर एकदम व्यवस्थित आला आहे. तर आता आपलं हे अळू शिजलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया आणि थोडंसं वरून खोबरं टाकूया. तर आपलं हे अळूचं फतफतं बनलेलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि बनवून पण पहा आणि कमेंटमध्ये कळवा कशी झाली ती. धन्यवाद.